चिरचाळबांध ग्रामपंचायतीमधील ग्रामसभेत वाद व तणाव. ग्रामस्थांच्या आरोपांनुसार रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन. नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आमगाव गोंदिया दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी चिरचाळबांध ग्रामपंचायतीमध्ये आयोजित ग्रामसभेत विविध विकास कामांच्या खर्चाचा आणि हिशोबाचा मागितलेला जाब विचारण्यावरून मोठा वाद निर्माण झाला. ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारी, अर्ज व आरोपानुसार ग्रामसभा सुरू असताना झालेल्या वादातून सरपंचांनी नागरिक श्री आशिष डोये यांच्यावर हात उचलून मारहाण करण्याचा प्रयत्न केला व धमकी दिली. या प्रकारामुळे ग्रामसभेत मोठा गोंधळ व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांच्या आरोपानुसार या गंभीर घटनेनंतर उपस्थित निवृत्त उपसरपंच व ग्रामसभेचे अध्यक्ष यांनी ग्रामसभा नियमानुसार तहकूब किंवा समाप्त केल्याची कोणतीही स्पष्ट कार्यवाही न करताच अचानक सभास्थ सोडले. यामुळे ग्रामसभेचे कामकाज अपूर्ण राहिले असून नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर कोणतेही समाधानकारक उत्तर किंवा हिशोब देण्यात आला नसल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. ग्रामस्थांचे रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन या प्रकारामुळे आक्रमक झालेल्या 150च्या वर ग्रामस्थांनी रात्री 12 वाजेपर्यंत ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मांडत आपले आंदोलन सुरूच ठेवले. जोपर्यंत सरपंच स्वतः उपस्थित राहून या प्रकाराबद्दल माफी मागत नाहीत आणि पुढील ग्रामसभेची तारीख व प्रश्नांची उत्तरे मिळण्याबाबत स्पष्ट व ठोस आश्वासन देत नाही, तोपर्यंत आमची ग्रामसभा सुरूच आहे, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली. प्रशासन व पोलीस प्रशासनाचा हस्तक्षेप. रात्री 10 वाजतानंतर पंचायत समिती आमगावचे गटविकास अधिकारी, बीडीओ आणि पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. गटविकास अधिकारी यांनी विशेष ग्रामसभा बोलावून सर्व प्रश्नांची कायदेशीर उत्तरे मिळवून देण्याचे आश्वासन दिले, तर उपसरपंचांनीही आपली उपस्थिती दर्शवली. मात्र जोपर्यंत सरपंच येऊन ठोस आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत ग्रामसभा संपली असे गृहीत धरले जाणार नाही. यावर ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम राहिले. ललित बिहारला बर्वे, मी 1:30 वाजे इथे आलो. ग्रामसभा चालू होली होती. चौथा मुद्दा असा होता झोपड्यांचा. झोपड्यांचा. तर आपण तिथे आलो. तेव्हापासून आम्ही म्हणलं की ग्रामसभा बाहेर घ्या. मी ओरडला की ग्रामसभा तुम्ही बाहेर घ्या, आतमध्ये जागा होत नाही. मग सुधीर पटले आले. त्याने मला थांब जाओ, भाई लोग बैठी है, मैं वहाँ से बाहर निकाल दूंगा, बाद में हम बाहर सभा करेंगे. उसके बाद में हम लोग अंदर बैठे. मैं खुद गया था. आमचे अध्यक्ष सांगत होते तर आम्ही उचलला. सांगितलं का पाणी पुरवठा आमच्या गावात 25 ते 26 पाणी पुरवठ्यामध्ये त्यांना सांगितलं आम्ही 1,000 रुपये खर्च. मी त्यांना तेच विचारलं, सर आमच्या गावात पाणीच नाही आहे. तर पाणी नाही आहे तर 1,000 रुपये कुठं खर्च झाले, झालं कुठं? आमच्या गावात पाणीच नाही आहे तर 25-26ला आमच्या गावात पाणीच नाही आहे तर पैसे झाले कुठं? खतम नाही झालं. मग तिथून आशिष डोये गेला. आशिष डोयेने विचारलं मॅडमना आशिष डोयेवर मला विचारू नको म्हणून थापड त्यांना उचलला. स्वतः मीच म्हणला की तुमने थापड़ उठाया कि हम सभा क्यों भराए हो, मारने के लिए या कुछ करने के लिए? असं म्हणतात आहे पदाधिकारी इथं आले पाहिजे. ग्राम अबे थांब यार, आमच्याची सभा आहे, आम्ही इथं 100 माणसं इथं आहो. ग्रामपंचायत कोणताही माणूस पदाधिकारी इथं आले पाहिजे. त्यांना आम्हाला म्हणलं पाहिजे की ग्रामसेवा आपल्याला लावायचं आहे, त्याला लावायचं आहे का नाही लावायचं आहे आपल्याला. त्यांना आम्हाला आल्या पाहिजे ना, म्हणलं पाहिजे की उद्या घेऊ, परवा घेऊ, नरवा घेऊ, नाही तर हे ग्रामपंचायत आपण चालवून आमचं चालू राहील. मी नाम आहे आशिष शिरलाल डोये, राहणार ग्रामपंचायत चिरचाळबांधचा मी रहिवासी. गावात आज ग्रामसभा ठेवलेली होती 27/8/2026ला, रोज गुरुवारला. ग्रामसभा नियमितप्रमाणे जसे होते तशी चालू होती. आमचे जे प्रश्न होते आम्ही ते प्रश्न मांडला. प्रश्नाचे आम्हाला उत्तर मिळाले नाही. प्रश्न आम्ही जे साहेब होते शायद ते अध्यक्ष नाही अध्यक्ष साहेब नाही, आम्ही प्रश्न अध्यक्ष साहेबांना नव्हता विचारला. आधी आम्ही जे प्रवक्ता होते तिथले त्यांना प्रश्न विचारला होता की जे एनओसी आहे ग्रामपंचायतीची एनओसी आहे, जसं की डांबर प्लॅन JSKला जे दिली आहे, जशी की खाली जागा आहे, हे यांना जे एनओसी दिलं त्याबद्दल आम्ही प्रश्न विचारला होता. मी स्वतः विचारला होता तो प्रश्न. तर त्या साहेबांनी म्हटलं मी आता नवीन आहो, मला याच्याबद्दल मला काय माहीत नाही. मी म्हटलं की याच्याबद्दल कोण सांगणार आहे? ते बोलले अध्यक्ष साहेब सांगतील. म्हटलं अध्यक्ष साहेब म्हटलं की श्रीमती ललिताबाई केवलचंद भाजीवाले, आमचे गावचे जे प्रथम नागरिक आणि सरपंच, त्यांचाच काम होता. तो बोलले. मी त्यांच्याकडे माईक नेला. त्यांनी माईक फेकला. त्यांनी बोलले हा माझं तू सांग. मी म्हटलं मी कशाला सांगीन. त्यांना माईक अजून दिला. हात उचलला. त्यांनी माझ्यावर हात उचलला
आणि ते बोलले एकच मारीन. मी सध्या आता वेळ झालेली होती, आम्हाला थोडा नियोजन बनायला वेळ झाला. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार केली आहे, BDO साहेबांची पण आहे, आमच्याकडे पत्र आहे पण दिलेलं नाही आहे. तहसील मॅडमला एक पत्र, BDO साहेबांना एक पत्र देणार आहोत. उद्या सकाळी जसं 11 वाजेच्या दरम्यान आम्ही पोहोचवून देते. रविंद्र उप रवि सोनटक्के, ग्राम पंचायत ग्राम सभा में जो अधिनियम के हिसाब से जो मांग की है, वो मांग के हिसाब से सरपंच, उप सरपंच, ग्राम अधिकारी, जो जिसको गाँवटी भाषा में ग्राम सेवक जो बोला जाता है, वो हमारे मांग पे खरे नहीं उतरे. दूसरी बात, ये पहली बात हो गई. दूसरी बात ये कि जो ग्राम सभा जब ये रखते हैं तो ये ग्राम सभा के 4 दिन पहले ये नोटिस नहीं निकालते. ग्राम सभा जब आज 27 की ग्राम सभा है तो इन्होंने 26 को नोटिस चिपकाए, यानी एक दिन पहले नोटिस चिपका के एक दिन पहले ये नोट ये करते ताकि ये कोई अपना प्रोसीजर या कोई भी अर्ज सरपंच के पास या उनके अनुपस्थित में उप सरपंच ना पहुँचे. ये दूसरा पॉइंट. और उनके ग्राम सभा की जो नियम क्या बोलता है, नियमावली देखो उनके नोटिस पे कि पहला ही नियम है कि किसी भी अगर व्यक्ति को ग्राम सभा में अगर बोलने का अगर अधिकार है तो उस व्यक्ति ने 2 दिन के पहले यानी नोटिस प्रसिद्ध होने के 2 दिन पहले सरपंच अथवा उप सरपंच यानी सरपंच के अनुपस्थिति में अगर उप सरपंच को दे देने को ना, पर सर कैसे देंगे? अपने नियमावली के अनुरूप वो प्रसिद्ध करते ग्राम सभा. और दूसरी बात, जो व्यक्ति मेरा मित्र, मेरा भाई आज की ग्राम सभा में मेरा भाई जब उसने अपनी मांग सरपंचों को पूछा तो उसने उसके ऊपर हात उठा दिया. ये कहा का नियम आहे? मागणी काय की त्यांनी जे प्रश्नावर विचार केला असता त्यांच्यावर जबाब न देता त्यांनी हात उचलला, त्याच्यावर त्यांनी आपली माफी मागावी, नाही ते त्यांनी विचार करून त्यांनी निर्णय करावी. हा आपली मागणी आहे आणि त्याच्यासाठी मी येते आता आमरण उपासून बसलो 12 वाजेपासून अनसनावर. पाणी पण नाही घेतलो. माझे नाव शंकरराव हरिराम भांडारकर. माझे म्हणणं आहे सर, चिरचाड बांधमध्ये पूर्ण दारूबंदी होती. यांनी बिअर बारची NOC दिली. आमसभा न घेतानी, ग्रामसभा न घेतानी हे कशी दिली? दारूबंदी गाव असताना. दुसरा हा कायदा आहे की यांनी स्मशानभूमीची जमीन 2 एकर विकली होती. 2 एकर जमीन विकली होती कात्राणीला. आम्ही जाऊन पाहिलो, तिथं कंपाऊंड बनत होता. आम्ही 4 लोक गेलो होतो इथून. आम्हाला माहीत झालं. आता तहसीलदारला गेलो, आम्ही निवेदन दिलं. त्याच्यानंतर रेवणी आणि पटवारी येऊन ते कामं थांबवण्यात आले. फक्त 10 लाखात विकला होती यांनी. तर ह्या गावचा असा विल्हेवाट कसा चालणार आहे? आज हे पोरे एवढे इथं बसून आहेत 2 वाजेपासून. आज कोणी इथं वाली नाही आहे. रेल्वेचे पैसे जे रेल्वेला टेंडर दिले यांनी, तिथून 3.5 लाख रुपये घेतलं. पूर्ण बाय प्रूफ आहे माझ्याकडे. मंथली पेमेंट कोणाच्या खात्यात येते? आणि मंथली पेमेंट ग्रामपंचायतच्या खात्यात यायला पाहिजे. जे मंथली ह्या येते किराया ते सरपंचाच्या खात्यात जाऊन राहिला आहे. हे काय ह्या गावची अवेलना आहे की चांगला आहे? सिंधुटोय. बोला, काय घटना घडली? हे मुलं गेले, ते विचारावलं माईप घेऊन सणारी. ते तिकडचे बाहेरचे अधिकारी आले होते. त्यांना म्हणला की सरपंच मॅडम सांगतील. तर सरपंच मॅडम जर माईप नेलं माझ्या मुलांना, तर तिला सरपंच मॅडमना ललिताबाई भाजीपालेना हात उचलन मारावासाठी. तर हे बरोबर आहे का जी? हात उचलन मारावासाठी. तर मी म्हणलो की बाई, तू सरपंच मॅडम इकडे या, माझ्या मुलाला का गलती केलं तुमच्यासोबत? काही गलत बोलला का माझा मुलगा तुम्हाला? तुम्ही हात उचलल्या तर ना. ते सरपंच बाई उगी चली गेली. मग ते उपसरपंचला सुधीर भाऊला बोललो. सुधीर भाऊ म्हणलो की माझ्या मुलाला काही बोलला होता का? तुम्ही सरपंच मॅडमला बोलावा. कारण की मुला म्हणते की माफी मागून घेतील तर आम्ही माफ करून देऊन. तर हिनं म्हणलं की ते चालली गेली. म्हणते तिची तब्येत बरोबर नाही म्हणते, ते चालली गेली म्हणते घरी म्हणते.
अशी आता काय मागणी आहे तुमची? काय आम्ही नसं सरपंच मॅडमला बोलावं येते माफी मागायला एवढे जणांच्या सामने आम्ही हटून जातील माझी मुलं. माझे संपूर्ण नाव विक्की भूमेश्वर बर्वे आहे. मी ग्रामपंचायत चिचाळबाचा रहिवासी आहो. आज ठरविल्याप्रमाणे आमसभा ठरवली होती. आज आम्ही आमचे काही क्वेश्चन घेऊन आलो होतो. पहिल्यांदा ग्रामसभा चालू असताना सरपंच उपस्थिती होता इथं. त्यांनी आपला कार्यभार ऑपरेटर इथं एक आपल्याकडे ऑपरेटर आहे त्याच्याकडे दिला. त्यांनी आपल्याला ग्रामसभेचे प्रस्ताव वाचून सांगितले. जब ते काम सरपंचचे होते. आम्ही सरपंचाला क्वेश्चन केला. सरपंच म्हणाले की मी स्वतः त्या मुलाला सांगितलं वाचायला. आम्ही म्हणाला सरपंच उपस्थित असताना तो अधिकार फक्त उपसरपंच द्यावा लागते. ठीक आहे. ते म्हणते मी अधिकार दिलो. नंतर मग आम्ही आमची लिस्ट चालू केला प्रश्न विचारायचा. आम्ही आमचा पहिला मुद्दा विचारला की या गावात NOC किती दिले आहेत. आम्ही बारची NOC विचारला. आमची GSC कंपनी आहे त्याची NOC विचारला. इकडे एक रेल्वेची कंपनी बसली आहे तिची NOC आहे. साईक रेशरवाला डांबरपंड आहे तिची NOC विचारला. तर जे आमगावहून साहेब आले होते ते म्हणाले की मला काही माहीत नाही. आम्ही सरपंच मॅडमला विचारला मॅडम तुमची साईन झाल्यावर तो NOC पास झाला आहे. ते मॅडम म्हणाली की मी काही सभामध्ये बोलू शकत नाही. आम्ही माईक दिला. त्या मॅडमनं आम्हाला म्हणाला की आम्ही तुमच्यावर मानहानीचा केस लावू. आणि तिनं आमच्या एका सहमित्रावर हात उचलला. हा हात त्या एकट्यावर नव्हता. हे सभा ग्रामसभा होती म्हणजे शिवचाबान गावाची सभा होती. हा हात पूर्ण शिवचाबान गावाच्या व्यक्तीवर होता. आम्हाला याचा निर्णय पाहिजे. हे सरपंच आमची मागणी ही आहे. आता आम्ही इथं तर 1 वाजतापासून उपस्थित आहोत. आमची मागणी आहे की सरपंच इथं यावा आमच्या माणसाची माफी मागावा. नंतरची सभेची तारीख ठरवून द्या आणि हा आपला ग्रामपंचायत बंद करावा. आणि सभा चालू असताना दरवेळी आतापर्यंत 5 वर्षात जेवढी सभा झाली सभा चालू असताना दरवेळी सरपंच उपसरपंच चेंगट झाला की आपली पद सोडून निघून जातात. आज पण तेच झाला. सरपंच बी गेला उपसरपंच पण गेला पद सोडून. आम्ही सर्व गाव इथे जागत होतो. आता गेले तर तिथे ढुकून नाही पाहिला ग्रामपंचायत. काय ग्रामपंचायत खुली आहे काय आहे त्याला काही फरक नाही पडत. कायदेशीर व औपचारिक तक्रार घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे कायदेशीररित्या औपचारिक तक्रार अर्ज सादर केला आहे. यामध्ये घटनेची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी तसेच ग्रामसभेचे इतिवृत्त CCTV फुटेज व व्हिडिओ पुरावे जतन करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. बातमीतील सर्व बाबी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे दिलेल्या लेखी तक्रारीतील आरोपांवर आधारित आहेत. या प्रकरणी प्रशासकीय पातळीवरून पुढील काय कारवाई केली जाते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.